पूर्वी लोकांना कष्ट केले की गाढ झोप लागायची. आज मात्र आपला कष्टाचा पैसा बँकेत सुरक्षित राहील ना, गुंतवणुकीच्या नावाखाली चुना तर कोणी लावणार नाही ना, या विचारानं अनेकांची झोप उडतीये. याला कारण आहे झपाट्यानं वाढणारे सायबर क्राईम्स. कुठल्याही दिवशीच्या पेपरमध्ये बाकी कुठल्या बातम्या असो वा नसो, सायबर क्राईमच्या बातम्या हमखास असतात. त्यामुळेच सायबर क्राईमचा धोका लक्षात घेत सुरक्षित गुंतवणूक कशी करायची, हे जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं ठरतं. म्युच्युअल फंड्स हा विषय केंद्रस्थानी ठेवत भूषण वाणी यांच्यासोबत वेगवेगळ्या गुंतवणूक पर्यायांविषयी फंडा म्युच्युअल फंडाचा या आपल्या पॉडकास्टमध्ये आपण सखोल चर्चा करतोय. क्रिसेंट या पुण्यातल्या आघाडीच्या म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर फर्मचे ते संचालक आहेत. हॅलो भूषण, कसे आहात तुम्ही? हॅलो निरंजन, मस्त मजेत. तुम्ही कसे आहात? एकदम बढिया. अतिशय योग्य विषय तुम्ही छेडलाय, कारण मागच्या 1 महिन्याचे टाइम्सचे आर्टिकल जर फ्रंट पेजचे बघितले तर साधारण फक्त पुण्यामध्येच 18 ते 20 कोटीचे सायबर गुन्हे, सायबर क्राईम हा झालेला दिसतो. ओके. सो हा विषय खूप महत्त्वाचा आहे आणि तो तुम्ही छेडलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक यू सो मच. कारण तेच आहे, की हा थेट जरी म्युच्युअल फंडाशी निगडीत असा विषय नसला, तरी म्युच्युअल फंड गुंतवणूक ही पण ऑनलाईन माध्यमातून होत असते. त्यामुळे लोकांच्या मनात काही शंका, काही साशंकता असू शकते. तर ती दूर करण्याचा प्रयत्न आणि सायबर क्राईम विरोधी थोडी जनजागृती करण्याचा प्रयत्न या एपिसोडमध्ये आपण करणार आहोत. पहिला प्रश्न विचारतो, सायबर क्राईम्सच्या वाढत्या प्रकारांमुळे अनेक जण, विशेषतः ज्येष्ठ नागरिक, ऑनलाईन ट्रान्झॅक्शन्सचा धसकाच घेतात. काय सांगाल तुम्ही? सी बेसिकली कसं आहे निरंजनजी, की सायबर क्राईम आता हा महत्त्वाचा विषय झालेला आहे. कारण खूप गुन्हे याच्या माध्यमातून मेट्रो सिटीमध्ये होताना दिसत आहेत. म्हणजे अगदी पुण्याचा जसा सुरुवातीला आपण डिस्कशन केलं, की 18-20 करोडचे गुन्हे हे मागच्या हार्डली 15 दिवसात, महिन्याभरात नोंदवले गेलेत. सो असं जेव्हा घडतंय, तर ज्येष्ठ नागरिक ह्यांनी सायबर क्राईमचा खरंच धसका घ्यायचा आहे का? आणि इतकं भीती बाळगण्याचं कारण आहे का? तर मला असं वैयक्तिक वाटतं की नाही. याचं कारण असं आहे, की आपण गोष्टी जर व्यवस्थित समजून घेतल्यात, ऑनलाईन ट्रान्झॅक्शन किंवा कुठल्याही ट्रान्सफर आपण करतो, तर त्याच्या रिलेटेड आपण कुठल्या गोष्टी पाळल्या गेल्या पाहिजेत. ह्याची जर ह्या म्हणजे ही गोष्ट आपण व्यवस्थित समजून घेतली आणि त्याच पद्धतीने जर काम करत राहिलो, आपले ट्रान्झॅक्शन्स करत राहिलो, तर मला असं वाटत नाही की काही अडचण येईल. म्हणजे उदाहरणार्थ आपण इथे दाखला घेऊयात, की कुठलाही ज्येष्ठ नागरिक असेल आणि त्याला समजा कोणाला पैसे पाठवायचे आहेत, तर त्याने सगळ्यात महत्त्वाचं काम काय करायचं आहे, की त्यांनी घरात त्याचा असणारा कम्प्युटर, लॅपटॉप जर तो वापरत असेल, तर त्या सिस्टीमवरूनच काम करायचं आहे. जी सिस्टीम क्विक हिल नावाच्या सिक्युरिटीने पूर्ण त्याला सिक्युअर केलेलं असेल. त्यांनी ते प्रायव्हेट सिक्युरिटी त्याची घेतली गेली पाहिजे. 2 वर्ष, 3 वर्ष आणि दर त्याचं रिन्यूअल केलं पाहिजे, जे काही त्यांनी पॅकेज घेतलेलं असेल ते. आणि त्या लॅपटॉपवरून किंवा त्या पीसीवरून, त्या आय-पी ॲड्रेसवरून असं मी म्हणेन, जर त्याने ट्रान्झॅक्शन केलं आणि स्वतःचं घरचं नेट जर वापरलं, म्हणजे पब्लिक वायफाय न वापरता, ओके, खूप बारकावे येते ह्याच्यात निरंजनजी, न वापरता. म्हणजे मी ज्येष्ठ नागरिक आहे आणि मी हॉटेलमध्ये मी फिरायला गेलो आहे मिसेसबरोबर. केसरीची कुठली तरी टूर करतोय किंवा वीणा वर्ल्डची कुठली तरी टूर करतोय आणि मी हॉटेलमधल्या रूमचं वायफाय वापरून कुठेतरी पेमेंट करतोय, तर ही चूक कृपया करू नका. आपल्या मोबाईलमध्ये असंख्य ॲप डाउनलोड झालेले असतात. हे आपल्या कळत-नकळत झालेले असतात. तर शक्यतो त्यावरून देखील ट्रान्झॅक्शन करणं टाळा. आपला जो घरचा पीसी आहे, फक्त तिथून आणि तिथूनच ट्रान्झॅक्शन करा. जर आपल्याला ते शक्य नसेल किंवा आपल्याला त्यातली माहिती नसेल, तर आपले जे बँकर्स आहेत, त्या बँकेत जाऊन बँकरच्या समोर बसा आणि मगच ट्रान्झॅक्शन करा, जर आपल्याला कोणाला पैसे पाठवायचे आहेत तर. आता ज्येष्ठ नागरिकांच्या अडचणी काय असतात, की बाबा मला दर महिन्याला एम-एस-सी-बीचं पेमेंट करायचं आहे, मला टेलिफोनचं बिल भरायचं आहे, मला वाण्याचं बिल द्यायचं आहे, वगैरे, वगैरे, वगैरे.
तर ह्या सगळ्या गोष्टींना तुम्ही एकदा जर तुमच्या बँक अकाउंटला रजिस्टर त्या पर्टिक्युलर व्यक्तीचे अकाउंट नंबर किंवा बँक अकाउंट नंबर, त्याला लागणारे कोड हे सगळे रजिस्टर केलेले आहेत, तर तुम्हाला पेमेंट करणं फारसं अवघड जाणार नाही. दरवेळी बँकेत जाण्याची गरज पडणार नाही आणि मी सुरुवातीपासून जे सांगतोय, की आपल्या स्वतःच्या पीसीवरून जी क्विक हिल किंवा सिक्युअर्ड असणाऱ्या सिस्टीम थ्रू आपण जर केलं आणि एकाच IP ॲड्रेसवरून केलं, तर ते क्रॅक करणं तेवढं सोपं नाही आहे. तर हे जर आपण पाळलं, या पद्धतीने जर ट्रान्झॅक्शनकडे बघितलं, तर आपल्याला सायबर क्राईमचा धोका हा आपल्याला ह्याला सामोरं जावं लागणार नाही आणि मग आपल्याला त्याची भीती देखील वाटणार नाही. सो काळजी घ्या. पैसे काढताना देखील जेव्हा तुम्हाला कॅश हवी आहे, कुठल्या कारणासाठी कॅश हवी आहे, कारण कार्ड हल्ली सगळीकडे चालतं. तर कॅश आपल्याला हवीच आहे, तर कृपया बँक जिथे आहे आणि त्याच्या बाजूला जे ATM आहे, त्या ATMमध्ये जाऊनच विड्रॉ करा किंवा मग बँकेतून जाऊन कॅश विड्रॉ करा. म्हणजे तुमचं कार्डसुद्धा कुठेही हाईक होणार नाही आणि मग आपल्याला पैसे गेल्याचा धोका देखील राहणार नाही. सो ज्येष्ठ नागरिकांनी हे 2-3 मुद्दे जर व्यवस्थित लक्षात घेतले आणि काळजी घेतली, तर मला वाटत नाही की काही अडचण ही येऊ शकते. 2-3 मुद्दे तुम्ही अगदी महत्त्वाचे सांगितलेत. सगळ्यात मेन म्हणजे अँटीव्हायरस हे चांगलं सिक्युअर्ड असणं खूप महत्त्वाचं आहे. तसंच वायफाय हा पब्लिक वायफाय न वापरता घरचं जे सिक्युअर्ड वायफाय आहे ते वापरलं पाहिजे. पण भूषण बऱ्याचदा होतंय असं म्हणजे सायबर क्राईमचा जर पॅटर्न बघितला, तर समोरून काहीतरी फोन येतो. म्हणजे मी बँकेतून बोलतोय, के-वाय-सी करायचंय, लाईट बिल तुमचं थकलंय आणि जर तुम्ही आत्ता इमिजिएट नाही भरलं तर लाईट कापली जाईल तुमची किंवा तुमच्या फोनवर एक ओ-टी-पी येईल तो शेअर करा. अशा वेगवेगळ्या प्रकारचे फोन करून, कधी बक्षिसाचं आमिष दाखवून, तर कधी कारवाईची भीती दाखवून हे गुन्हे घडतायत. तर हे थोडक्यात असं होतं, की समोरून फोन येतोय आणि जो कोण कॉल रिसीव्ह करतोय, तो आपणहूनच चोरांच्या हाती सगळी आपली तपशील देतोय, सगळी माहिती देतोय, बँक डिटेल्स देतोय. तर या प्रकारांना बळी न पडण्यासाठी नेमकी काय सुरक्षितता बाळगायला पाहिजे? निरंजनजी, आपण सुरुवातीलाच जसं समजून घेतलं, की हे गुन्हे ऑनगोईंग बेसिसवर वाढत आहेत आणि चांगली-चांगली सुशिक्षित लोकं याला बळी पडत आहेत. तर आपण काळजी घेताना म्हणजे जे मी सारखं सांगण्याचा प्रयत्न करतोय, की जरी आपल्याला बँकेतून बोलतोय, के-वाय-सी करायचं लाईट बिल थकलंय, तुमच्या फोनवरचा ओ-टी-पी शेअर करा. जर म्हणजे ऑथराइज्ड आपल्याला असणाऱ्या सेंटरकडून किंवा आपल्याला माहिती असणाऱ्या व्यक्तीकडून जर तो ओ-टी-पी मागितला जात नसेल, तर उगीचच ते शेअर करण्याची गरज नाही आहे, एक. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, की तुम्हाला बक्षीस देतोय, तुम्हाला वेगवेगळे फोन करून किंवा तुम्हाला पैसे मिळणार आहेत किंवा हल्लीचं मी तर ऐकतोय, की तुमची जुनी LICची पॉलिसी होती हो, किंवा हो. लाईफ इन्शुरन्स तुम्ही घेतलेला होता किंवा तुमच्या नावाने XYZ शेअर्स आहेत, जे पूर्वीचे तुमच्या आई-बाबांनी घेतलेत आणि आता तुमच्या नावाने. असे वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जातात किंवा FedExच्या नावाने बरंच हल्ली प्रचार चाललाय, की FedExचं तुमचं कुरिअर आलंय, तुमच्या नावाने पकडलं गेलंय वगैरे, वगैरे, वगैरे. सो हे सगळ्या गोष्टी कोणालाही ह्या गोष्टीला सामोरं जावं लागू शकतं. असे फोन्सही येणार आहेत, कारण रँडमली उचलून फोन केले जातात. सो काळजी घेताना शक्यतो हे फोन टाळले जातील. कारण हल्ली फोनवर देखील Truecaller नावाचा ऑप्शन अवेलेबल आहे. ज्याच्यावर फोन कुठून आलाय ते कळतं. आपण डू नॉट डिस्टर्बचा ऑप्शन चूज करू शकतो. सस्पेक्टेड कॉल्स असा देखील फोनमध्ये येतं. म्हणजे हल्ली तेवढे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचे फोन हे अवेलेबल आहेत. तर शक्यतो आपण अशा प्रकारच्या फोनला गेलोत आणि आपण या सगळ्या गोष्टींची काळजी घेतली, तर आपल्याला ही सुरक्षितता आणि आपले पैसे सुरक्षित राहतील याचं डेफिनेटली ही आपल्याला म्हणजे कुठली तसदी त्याच्यातून होणार नाही आहे किंवा त्रास हा होणार नाही आहे. ॲट दी सेम टाईम आपल्याला विचार हा देखील करायचा आहे, की हे सगळं घडताना आपण ॲक्चुअली आपल्या सेव्हिंग बँक अकाउंटमध्ये किती पैसे असले पाहिजेत, ओके. आणि आपण ते पैसे फक्त तिथेच ठेवायचेत, की आणखीन काही करायचं आहे. आपण इन्व्हेस्टमेंट कशा प्रकारच्या करायच्या आहेत, त्या कशा माध्यमातून करायच्या आहेत, त्या ऑनलाईन, ऑफलाईन करायच्या आहेत का? या सगळ्या गोष्टी आपण समजून घ्याव्यात असं मला वाटतं आणि मग आपल्याला कुठली अडचण आणि त्रास हा नक्की होणार नाही आहे. सो कुठल्याही फोनला, ऑनलाईन प्लॅटफॉर्मला आणि अननोन सोर्सेसमधून असणाऱ्या गोष्टींना बळी पडू नका. शक्यतो फोन टाळा. कारण गुन्हेगारीचं प्रमाण हे प्रचंड वाढतंय. म्हणजे लेटेस्ट निरंजनजी एक सांगायला मला म्हणजे
त्रासही होतो, दुःखही वाटतं. पण हे गरजेचं आहे म्हणून लोकांपर्यंत पोहोचावं असं मला वाटतं. मी पिंपरी चिंचवडचे एक डी-वाय-एस-पी आहेत ज्यांना भेटायला काही कारणास्तव गेलो होतो. तर त्यांनी मला सांगितलं, की "भूषण आता पाकीटमारी, नवरा-बायको भांडणं ही सगळी गुन्हे ऑलमोस्ट बंद झाल्यात, जमा आहे. आमच्याकडे सगळ्या केसेस कुठल्या आहेत तर अकाउंटमधून एवढे पैसे गेलेत, आम्हाला असाच गंडा घातलाय किंवा माझ्या अकाउंटला रिसेंटली इतके पैसे होते तर ते गेलेले आहेत." म्हणजे मी एका बँकरलाही भेटायला गेलो होतो. तर त्या बँकरने मला सांगितलं, की 91,00,000 इन्शुरन्स क्लेम सेटलमेंटचे निरंजनजी आले होते आणि अर्ध्या तासात बँकेतून गेलेत. बापरे! सो खूप मोठ्या रकमा ह्या आहेत. सो इन्व्हेस्टरने प्लीज काळजी घ्या आणि योग्य पद्धतीच्या व्यक्तीला किंवा योग्य इन्स्टिट्यूटला म्हणून विश्वासार्थ असणाऱ्या इन्स्टिट्यूटबरोबर तुम्ही जोडले जाणं. कारण काय होतं हे सगळं घडतंय मग इन्व्हेस्टमेंट करायचीच नाही का? मग म्युच्युअल फंड घ्यायचेच नाही का? किंवा मी इक्विटीमध्ये पैसे लावायचेच नाहीत का? मी सोनं विकतच घ्यायचं नाही का? वगैरे, वगैरे, वगैरे. सो हे सगळं घडणार आहे आणि हे आपल्या जवळपास टेक्नॉलॉजी जशी ॲडव्हान्स होत जाईल, तसे-तसे अशा पद्धतीचे गुन्हे हे देखील वाढत जाणार आहेत आणि यंत्रणा ही अपुरी पडतीये निरंजनजी. कारण पोलीससुद्धा किती आणि कुठे-कुठे पळणार आहेत. त्याला लिमिटेशन आहे. सो नागरिकांनी प्रत्येक इन्व्हेस्टरने, प्रत्येक नागरिकाने स्वतःच्या पैशांची काळजी ही योग्य पद्धतीने स्वतः घ्यायची आहे. जे काही त्याच्याबद्दलचे कायदे आहेत, हे जर वाचायला आपल्याला मिळाले तर ते वाचायचे आहेत, त्याची माहिती घ्यायची आहे, त्याचा सल्लागार मिळाला तर त्याच्याकडून पैसे देऊन एक नियमावली जी काही आहे किंवा कशा पद्धतीने मी ऑनलाईन ट्रान्झॅक्शन केले गेले पाहिजेत ह्याचं सगळं भान ठेवून ते समजून घेऊन मग ते ट्रान्झॅक्शन करणं हे गरजेचं आहे. तुम्ही जे आत्ता सांगितलात एक प्रसंग, की 91,00,000 टर्म इन्शुरन्सचे आलेले अर्ध्या तासात जातायत. तर म्हणजे एक प्रश्न असा येतो, की सेव्हिंग अकाउंटमध्ये नेमकी किती लिक्विड कॅश ही असावी? सो सेव्हिंग बँक अकाउंटची खरी गरज काय आहे, हे समजून घेणं गरजेचं आहे, की मला इमर्जन्सीला लागणारा पैसा. आता इमर्जन्सी आपल्या आयुष्यात निरंजनची अशी येते का हो, मला लगेच ₹10,00,000 पाहिजेत. तर असं होत नाही ना, शक्यतो जनरली होत नाही. आणि जरी तसं लागणार असेल, तर तिला माध्यमं आहेत. म्हणजे आपण मागील काही पॉडकास्टमध्ये आपल्या समजून घेतलं, की लिक्विडिटी मॅनेजमेंट ही कशी असली पाहिजे, इमर्जन्सी कॉर्पस हा कसा आपण मॅनेज करायचा आहे किंवा लिक्विड फंड, म्युच्युअल फंडचे काय असतात, की जे आपल्याला इमिडिएट लिक्विडिटी अवेलेबल करून देऊ शकतात. तर ही माध्यमं जर अवेलेबल आहेत आणि जिथे कुठेही आपल्या पैशांना दगाफटका नाही, कारण तुमच्या नावाने असणारा म्युच्युअल फंड कुठलाही ऑनलाईन व्यक्ती किंवा कुठलाही सायबर क्राईमचा व्यक्ती हा असा सहज ट्रान्सफर करून त्याच्या खात्यात ते पैसे नाही घेऊ शकत किंवा तो ओ-टी-पी तुम्हालाच येणार आहे. त्याच्याबद्दलची माहिती तुम्हाला येणार आहे. त्याचं क्रेडिट तुमच्या अकाउंटमध्ये होणार आहे. असं नाही होणार, की तुमच्याच नावाने कोणीतरी बँक अकाउंट ओपन करतंय, ते म्युच्युअल फंड कंपनीला जोडलं जातंय आणि मग ते पैसे काढून त्या व्यक्तीच्या त्या खात्यात जातायत. तर हे होणं थोडं अवघड आहे. कारण आपली बँकिंग यंत्रणा आर-बी-आय ही खूप स्ट्राँग आहे. त्यांची रेग्युलेटरी खूप स्ट्राँग आहे. त्यामुळे अशा प्रकारचे गुन्हे होणं थोडंसं अवघड आहे असं मला वाटतं. तर सेव्हिंग बँक अकाउंटमध्ये मिनिमम आपल्याला जेवढा बॅलन्स ठेवायचा आहे, तेवढेच पैसे ठेवा. त्याच्याबरोबर बँकेने ऑफर केलेले काही प्रॉडक्ट आहेत, की अगदी व्हेरी शॉर्ट टर्म एफ-डीज असतील, त्याच्यात पैसे ट्रान्सफर करा किंवा मग म्युच्युअल फंडचे लिक्विड फंड आहेत. लो ड्युरेशन कॅटेगरीचे फंड आहेत. तिथे इन्व्हेस्टमेंट ती ट्रान्सफर करा. जेव्हा लागतील तेव्हा ते पैसे काढून घ्या. ट्रान्झॅक्शन प्लस 1 वर्किंग डे एवढा स्टॅट आहे. किंवा म्युच्युअल फंड हल्ली अर्ध्या तासात एका एस-एम-एसवर तुम्हाला इमर्जन्सीसाठी लागणारे काही पैसे हे उपलब्ध करून देऊ शकतात. तर त्याचा वापर करा. सो सिस्टमचा योग्य वापर करून मिनिमम पैसे आपल्या सेव्हिंग बँक अकाउंटमध्ये कसे राहतील आणि मॅक्सिमम पैसे हे अदर प्रॉडक्ट्समध्ये म्हणजे जे आपल्याला इमर्जन्सीसाठीचे शॉर्ट टर्मसाठीचे प्रॉडक्ट आहेत तिथे कसे जातील, ज्याला कदाचित योग्य प्रॉडक्ट हे लिक्विड म्युच्युअल फंड नक्की आहे. इन्व्हेस्टमेंटचा आपण विचार करतोय, तर म्युच्युअल फंडातल्या गुंतवणुकीसाठी सुद्धा सुरुवातीला काही ऑनलाईन प्रोसिजरही करावी लागते. तर मग तरीही ही गुंतवणूक ही सुरक्षित, पारदर्शी ठरावी, यासाठी काय खबरदारी गुंतवणूकदारांनी घ्यायला पाहिजे? म्युच्युअल फंडातील गुंतवणूक म्हणजे आपण मागील काही एपिसोडमध्ये हे बघितलं आहे निरंजनजी, पण परत एकदा आपण सगळ्यांना डिटेल इन्फॉर्मेशन मिळावी या अर्थानं एलॉबरेटली आणि आपण टॉपिक जो छेडला आहे, की ऑनलाईन फ्रॉड्स किंवा जे काही क्राईम्स होत आहेत. सो बेसिकली म्युच्युअल फंडच्या माध्यमातून किंवा कुठला तरी प्लॅटफॉर्म, प्रायव्हेट प्लॅटफॉर्म मी वापरतोय आणि कोणाला तरी पैसे जात आहेत, तर त्याच्या माध्यमातून हा फ्रॉड होऊ शकतो का? तर नक्कीच होऊ शकतो. म्हणजे मग काळजी घेताना काय घ्यायची आहे? तर एक तर आपण योग्य म्युच्युअल फंड वितरकाकडे आहोत.
तो म्युच्युअल फंड वितरक म्हणजेच डिस्ट्रीब्युटर लाईक क्रिसंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर, की ही कंपनी स्वतःच्याच नावाने पैसे मागतीये का किंवा इंडिव्हिज्युअल नावाने काही पैसे मागतीये का माझी इन्व्हेस्टमेंट घेताना इन्व्हेस्टर म्हणून. तर हा पहिला प्रश्न इन्व्हेस्टर म्हणून आपण आपल्याला विचारायचा आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, जर मग तसं असेल तर तिथे ते पैसे नाही दिले पाहिजेत. ती इन्व्हेस्टमेंट नाही झाली तरी चालेल, पण अशी इन्व्हेस्टमेंट काही कामाची नाही किंवा अशी इन्व्हेस्टमेंट नाही केली पाहिजे. आणि कुठलीही म्युच्युअल फंड कंपनी डिस्ट्रीब्युटर थ्रू इन्व्हेस्टरच्या या मागत नाहीत किंवा सेबीने त्याला नियम घालून दिलेले आहेत आणि ज्याचा एपिसोड आपण नुकताच केलेला आहे निरंजनजी. सो मग आपण इन्व्हेस्टमेंट करताना आपण नॅशनल स्टॉक एक्सचेंज हा प्लॅटफॉर्म आहे, बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा म्युच्युअल फंडचा प्लॅटफॉर्म आहे, त्यानंतर MF युटिलिटी जो म्युच्युअल फंड कंपन्यांनी एकत्रित येऊन प्लॅटफॉर्म क्रिएट केलेला हा प्लॅटफॉर्म आहे. सो असे 3-4 वेगवेगळे प्लॅटफॉर्म आहेत ज्याला सगळं ऑथरायझेशन या त्या रिस्पेक्टिव्ह फर्मचं आहे आणि मग तिथून आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायला हरकत नाही. पण मग ती ऑनलाईनच्या माध्यमातून केली तरी पेमेंट ह्या त्या पर्टिक्युलर संस्थेला जाणार आहे. म्हणजे आम्ही नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा NSE NMF असा प्लॅटफॉर्म वापरतो. तर आम्ही पैसे घेताना त्या पर्टिक्युलर प्लॅटफॉर्मच्या नावाने पैसे घेतो. आता NSE ही नॅशनल स्टॉक एक्सचेंज ही सेंट्रल गव्हर्नमेंटचीच वन ऑफ दी बॉडी आहे आणि मग ही संस्था त्या रिस्पेक्टिव्ह म्युच्युअल फंड कंपन्यांना पैसे ट्रान्सफर करते जिथे त्या इन्व्हेस्टरला पैसे हे इन्व्हेस्ट करायचे आहेत. सो इतकं पारदर्शक ते आहे. बरं, हे सगळे पैसे जाताना तुमच्या बँकेच्या खात्यातून जात आहेत, पैसे येताना नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या माध्यमातून तुमच्या खात्यात येत आहेत. इथे कुठेही तुम्ही भूषण वाणी किंवा क्रिसंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा अदर कुठल्याही डिस्ट्रीब्युटर ह्याला पैसे देत नाही आहात. सो ह्या सगळ्यांची एक बेसिक आपण काळजी जर घेतली तर मला वाटत नाही की हे ऑनलाईन फ्रॉड्स म्युच्युअल फंडच्या माध्यमातून घडू शकतात. आपण आत्ता सगळे खबरदारीचे उपाय बघतोय, की सायबर क्राईम आपल्या बाबतीत होऊ नये म्हणून काय दक्षताही घेतली पाहिजे. पण दुर्दैवाने आपल्या संदर्भात जर सायबर क्राईमची घटना घडली, तर त्वरित कोणती पावलंही उचलायला हवीत? सो सायबर क्राईमचे कुठलेही गुन्हे जर आपल्या बाबतीत घडले आणि आपण त्याला जर बळी पडलो, तर एक तर पॅनिक होऊ नका सगळ्यात आधी, की आता आपले पैसे गेलेत. मग आपण खूप प्रेशर घेतोय, अचानक आपल्याला अटॅक येतोय किंवा हे अजिबात पॅनिक व्हायचं नाही. एक तर शांत राहायचं आहे. एक तर आपण काहीतरी योग्य विचार करू शकू. आता योग्य विचार करायचा आहे म्हणजे मग काय करायचं आहे, तर प्रथमतः आपल्याला आपल्या जवळपासच्या असणाऱ्या पोलीस स्टेशनमध्ये जायचं आहे. जो काही गुन्हा घडलेला आहे त्याची इत्थंभूत व्यवस्थित माहिती जर ती आपण एका कागदावर लिहून घेऊन जर गेलो, म्हणूनच मी सांगितलं सुरुवातीला की आपल्याला शांत शब्द असणं गरजेचं आहे, पॅनिक होणं गरजेचं नाही. जर लिहून घेऊन गेलो तर त्या पोलिसांना देखील मदत होते की नक्की गुन्हा काय घडलेला आहे, कशा पद्धतीचा घडलेला आहे. आता ही माहिती जर डिटेल त्यांना मिळाली तर त्याचा ॲक्शन प्लॅन हा कसा घेतला गेला पाहिजे हे त्यांना कळतंय. पण आता ही जर माहिती लिहून घेऊन जायची आहे, तर आपल्याला क्विक ॲक्शन देखील घ्यायची आहे निरंजनजी. हे समजा आपल्या बाबतीत घडलं आणि आपल्याला लक्षात आलं, की माझे पैसे गेलेत खात्यातून. तर विथिन हाल्फ एन अवर, 1 अवर आपण त्या पोलिस स्टेशनला धडकी मारू, जाऊन तिथे पोहोचू, त्यांना ती माहिती देऊ आणि योग्य पद्धतीने त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देऊ. हे जर घडलं, तर कदाचित आपल्या अकाउंटमधून ट्रान्सफर झालेले पैसे, ज्या खात्यात गेलेले असतील ते पैसे, त्या खात्याला वेट अँड वॉचची गोष्ट येऊ शकते किंवा ते बँकर्स तिथे होल्ड असा शेरा लावू शकतात. त्या खात्यातून कुठेही पैसे जाणार नाहीत असा शेरा देऊ शकतात. म्हणजे त्या पर्टिक्युलर अकाउंटचं विड्रॉल हे थांबणार आहे. ते अकाउंट फ्रीज केलं जाणार आहे. ओके. पण हे आपल्या क्विक ॲक्शनवर ठरणार आहे. म्हणजे मी पटकन पोलीस स्टेशनला गेलोय, मी ती माहिती दिलेली आहे किंवा रिस्पेक्टिव्ह नंबरला मी फोन करून ते कळवलेलं आहे आणि मग गोष्टी पुढे घडल्यात. तर एक हे पहिलं महत्त्वाचं पाऊल उचलायचं आहे. दुसरं महत्त्वाचं पाऊल, की बाबा एकदा आपण पोलिसांना ती माहिती दिली आहे, तर रोज उठून पोलिसांचा फॉलोअप घ्यायचा आहे का? तर तसं नाही आहे. मग पोलिसांची पण स्वतःची एक यंत्रणा आहे, प्रोसेस आहे. ते ती फॉलो करणार आहेत. ते सगळं त्याचं ड्राफ्ट तयार करणार आहेत. नक्की गुन्हा कसा घडला? मग ते बँकर्सला देखील इन्व्हॉल्व करणार आहेत, की ह्यात तुमचा काय सहभाग होता किंवा हे खरंच ह्या अकाउंटमधून पैसे गेले आहेत का? ह्याचं चेक्स अँड पॉइंट सगळे होणार आहेत आणि एकदा मग ते सगळं रिपोर्ट तयार झाल्यानंतर ती केस म्हणून कोर्टाकडे फाईल करण्यात येणार आहे. ज्याच्यात आपली भूमिका काहीच नाहीये. एकदा ती केस फाईल झाली, कोर्टासमोर ती पुटअप झाली, की मग आपल्याला आपला ॲडव्होकेट द्यायचा आहे आणि मग तो ॲडव्होकेट दिल्यानंतर जज किंवा ते कोर्ट ते ठरवणार आहेत, की हा गुन्हा नक्की कसा झालाय, हे कुठल्या अकाउंटमधून झालंय, हे नक्की प्रकरण काय आहे आणि मग त्याच्यावर
त्यांनी त्यांचा से द्यायचा आहे. त्या बेसिसवर ठरणार आहे, की ते आपल्याला पैसे कधी मिळणार आहेत, नाही मिळणार आहेत किंवा काय घडलेलं आहे. सो ह्या सगळ्यांमध्ये काळजी घेताना पोलिसांची मदत नक्की घ्या, घाबरून जाऊ नका. एक. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, बऱ्याचदा निरंजनजी लोकं असं करतात, की झालं ना, गेले ना, समजा ₹1,00,000 गेले तर जाऊ देत. कशाला त्रास घ्यायचा आहे? कुठे ते पोलिसांची पायरी किंवा कोर्टाची पायरी चढायची आहे? कारण लोकं घाबरतात जाण्यासाठी. तर कृपया असं करू नका, असं माझं सगळ्या श्रोत्यांना सांगणं आहे. कारण जो व्यक्ती तुमच्या बँक अकाउंटमधून पैसे काढून घेतोय आणि इतक्या सहजरित्या ते पैसे उचलले जात आहेत, म्हणजेच त्यांनी तुमचं के-वाय-सी हॅक केलेलं आहे. उद्या जर तुमचं ते पॅन कार्ड, आधार कार्ड, तुमचा फोटो, तुमची सही ही जर कुठे देऊन त्यांनी वेगळ्या ठिकाणी बँक अकाउंट ओपन केलं आणि त्या अकाउंटला जर त्यांनी काही ट्रान्झॅक्शन केले, तर तुम्हीच अडचणीत येणार आहात. तर कृपया ह्याची काळजी घ्या. पोलिसांना न घाबरता, ती तमा न बाळगता, कोर्टाची पायरी मी कशी चढू असा विचार न करता आपण स्वतःहून पुढे आलं, आपण त्या गुन्ह्याची माहिती दिली, तर आपल्या बाबतीत परत भविष्यात कुठलाही गुन्हा होणार नाही. म्हणजे मी किंबहुना लेटेस्ट माझ्याकडे एक उदाहरण आहे, माझ्याच क्लायंटचं घडलेलं. तर साधारण एक 15 दिवसांपूर्वीच झालं निरंजनजी. त्यांना शेअर्समध्ये गुंतवणूक असं एक इन्स्टिट्यूशनल अकाउंट आहे आणि तुम्ही पैसे द्या, असं करत त्यांनी सुरुवातीला ₹50,000 दिले. साधारण एक 8-10 दिवसात त्याचे ₹2,00,000 झाले. आता ह्यांना असं वाटलं, की खूप चांगले पैसे वाढतायत. मग त्यांनी बँकेकडून पर्सनल लोन घेऊन ₹10,00,000 त्या बापरे! कंपनीला ट्रान्सफर केलेत. आता दरवेळी ती कंपनी पैसे मागताना वेगवेगळ्या अकाउंटला पैसे घेत होती. तर एक आय-टी इंजिनिअरने हा विचार केला पाहिजे, की हे पैसे मी ह्या असे कुठल्याही अकाउंटला, वेगवेगळ्या अकाउंटला का देतोय? आणि शेअर्स जर विकत घेतले जातायत, तर माझं डीमॅटमध्ये ते घेतले जातायत का? कुठलं तरी इन्स्टिट्यूशनल डीमॅट अकाउंट असेल, असं कधी अकाउंट असतं का? सो ट्रान्सफर केल्यानंतर आज त्याची किंमत ₹42,00,000 दाखवतं 3 महिन्यानंतर. आणि परत ती व्यक्ती पैसे विथड्रॉ करायला गेली, तर त्यांना सांगण्यात आलं, की तुम्ही आधी ₹4,00,000 डिपॉझिट करा आणि मग तुम्हाला पुढची रक्कम ही विथड्रॉल म्हणून देण्यात येईल. तर असं कधी गणित घडू शकत नाही. तर कृपया, म्हणजे ही सुशिक्षित लोकांकडून घडते. तर कुठल्याही आमिषाला बळी न पडता आणि शॉर्टकट मला पैसे कसे मिळतील याच्या मागे न धावता शांतपणे, इथे आपल्याकडे सेबी नावाची संस्था आहे, चांगल्या म्युच्युअल फंड कंपन्या आहेत. निरंजनजी, खरंच आम्ही प्रामाणिक काम करतो. आमच्यासारखे डिस्ट्रिब्युटर आहेत. म्हणजे खूप मेहनत घेऊन आम्ही लोकांना सांगतो, की हे अशा पद्धतीचे ट्रान्झॅक्शन्स करू नका. शॉर्टकट वापरू नका. कारण जसं करिअरला शॉर्टकट नाहीये, तसं पैसे कमवायला देखील शॉर्टकट नाहीये. तर ह्या सगळ्या गोष्टींचा जर विचार केलात, तर आय डोंट थिंक आपण अशा कुठल्या घटनांना बळी हे पडू. एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा या उत्तरात तुम्ही सांगितला, की ज्या अर्थी तुमच्या अकाउंटमधनं जर सायबर क्राईम थ्रू काही फ्रॉड थ्रू जर काही अमाउंट जातीये, तर याचा अर्थ तुमचे प्रायव्हेट डिटेल्स, के-वाय-सी डिटेल्स हे कॉम्प्रोमाईज झालेले आहेत, ते शेअर झालेले आहेत. त्याच्यामुळे पण ती कंप्लेंट नोंदवणं गरजेचं आहे, कारण त्याच माहितीचा वापर करून तुमच्या बाबतीत हे परतही होऊ शकतं. तर हे होऊ नये यासाठी पण कंप्लेंट रजिस्टर करणं हे अतिशय आवश्यक आहे. सायबर क्राईम्स विरोधी जनजागृती संदर्भात ख्रिसेंटतर्फे कोणकोणती पावलं उचलण्यात येत आहेत? निरंजनजी, प्रयत्न ऑनेस्टली ह्याच्यात खूप चालले आहेत. कारण मी रिसेंटली एक 2-3 घटना आमच्याच क्लायंटच्या बाबतीत होताना बघितलेल्या आहेत आणि मला मनापासून असं कुठेतरी वाटतं, की माझ्या प्रत्येक इन्व्हेस्टरला किंबहुना जे कोणी कनेक्टमध्ये आहेत, आम्ही कार्यक्रम घेताना असाच एक कार्यक्रम ठरवलेला आहे आणि येत्या जुलै महिन्याच्या एंडला हा मोठा कार्यक्रम आम्ही करणार आहोत, की सायबर क्राईममध्ये काम करणारे कन्सल्टंट आहेत, ज्यांना आम्ही स्पीकर म्हणून बोलवतोय. त्यानंतर पोलीस डिपार्टमेंटचे मोठे अधिकारी आहेत, की ज्यांनी हे गुन्हे जवळून होताना बघितलेत किंवा झालेले बघितलेत. त्याच्यावर काय पावलं उचलली पाहिजेत, कसा ॲक्शन प्लॅन पाहिजे आणि गुन्हा झालेला नसेल, होण्यापूर्वीसुद्धा काळजी कशी घ्यायची आहे. जो पॉडकास्ट आपण करतोच आहे, पण आणखीन ह्याची डिटेल माहिती याच्यासाठी आपण एक कार्यक्रम करत आहोत, जो जनजागृतीचाच पार्ट आहे. आत्तापर्यंत तरी असा कुठला कार्यक्रम नाही केलेला. पण हे जेव्हा माझ्या क्लायंटच्या किटीमधल्या लोकांबरोबर झालं आणि मला त्याची प्रकर्षानं जाणीव झाली. म्हणजे मी रोज टाइम्सला ही बातमी वाचतोच आहे आणि ज्याने देखील मला कुठेतरी ते क्लिक होतच होतं आणि जे इमिडिएट क्लायंटच्या बाबतीत झालं, त्यानंतर मात्र मी ठरवलं आणि आज या जुलै महिन्याच्या एंडला मी 2 मोठे अधिकारी आणि एक त्यातले कन्सल्टंट, जे प्रॅक्टिकल करून दाखवतात, ॲक्चुअली गुन्हा कसा घडतो ह्याचं बरं. प्रॅक्टिकल करून दाखवतात. त्यांची फी मोठी आहे. पण मी त्यांना बोलवणार आहे आणि ते स्पीकर आहेत. मी आत्ताच ते नाव डिक्लेअर करत नाही. त्यावेळी ते सांगण्यात येईल. त्याचा पॉडकास्ट देखील आपण करूयात सेपरेटली आणि असं ते आहे. सो हे एक जनजागृतीचंच पाऊल आहे असं मला वाटतं.
भूषण, एक शेवटचा प्रश्न. आर्थिक फसवणुकीच्या या मोठ्या आव्हानाविरोधात लढण्यासाठी तुम्ही समस्त गुंतवणूकदारांना काय सल्ला द्याल? गुंतवणूकदारांना सल्ला काय द्याल ह्याच्यापेक्षा काळजी काय घ्याल? जे आपण मागच्या बऱ्याच प्रश्नांमध्ये निरंजनजी बघितलंय त्याचं थोडंसं रिपिटेशन आणि थोडंसं सजेशन अशा अर्थाने आपण ह्या प्रश्नाकडे बघूयात. सो प्रत्येक गुंतवणूकदाराने आर्थिक गणित घालताना स्वतःचे ठोकताळे हे बांधलेले असतात. कष्ट हा प्रत्येक गुंतवणूकदार आणि प्रत्येक व्यक्ती करत असते. पैसे हे कष्टानेच मिळतात आणि जर मोठा पैसा कष्टाने मिळतोय, तो योग्य पद्धतीने जोपासला गेला पाहिजे, वाढला पाहिजे, त्याची काळजी घेतली गेली पाहिजे. सो हे सगळे मुद्दे जेव्हा आपल्या संस्कारातून येत असतात, आपल्या संस्कृतीतून आपल्यावर बरेचदा आपल्याला ते कळत असतं. सो ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घेताना आपल्याला काय करायचंय, तर आपल्याला एकतर योग्य सल्लागार निवडायचा आहे. आपल्याला ट्रस्टवर्दी सल्लागार असणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्याची विश्वासार्हता चेक करणं हे प्रत्येक इन्व्हेस्टरचं काम आहे. म्हणजे मी जर म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटरकडे जात असेल, तर तो डिस्ट्रिब्युटर खरोखरीच ट्रस्टवर्दी आहे का? आत्तापर्यंत त्याने कुठल्या-कुठल्या इन्व्हेस्टरबरोबर कामं केलेली आहेत? किती काळापासून तो काम करतोय? तो कुठल्या-कुठल्या म्युच्युअल फंड कंपन्यांबरोबर वितरक म्हणून जोडला गेलेला आहे? त्याचं सेबीचं रजिस्ट्रेशन आहे का? त्यांनी सेबीने घालून दिलेल्या नियमांमध्ये परीक्षा दिलेल्या आहेत का? या सगळ्यांचं कुठेतरी नोंद घेऊन आणि मग त्या म्युच्युअल फंड वितरकाकडे जाणं, त्याच्याबरोबर गुंतवणूक करणं, त्याच्या सल्ल्याने किंवा त्याच्याबरोबर सल्लामसलत करून गुंतवणूक करणं, एक ही काळजी घ्यायची आहे. दुसरा महत्त्वाचा, फक्त म्युच्युअल फंड असंच नाही, पण मी कुठलीही इतर इन्व्हेस्टमेंट जरी करत असेल, म्हणजे आता मी समजा एखाद्या इन्शुरन्स प्लॅनमध्ये जात असेल, ओके, जी माझी गरज आहे. तर त्याकरता मी योग्य इन्शुरन्स ॲडवायझरकडे गेलेलो आहे का? योग्य प्रॉडक्ट मला मिळतंय का? मी प्रॉडक्ट विकत घेताना त्या कंपनीच्या नावानेच पेमेंट करतोय का? का इन्शुरन्स ॲडवायझरच्याच नावाने पेमेंट करतोय? सो कृपया माझा हा सल्ला आहे, की कधीही इन्व्हेस्टमेंट ही त्या रिस्पेक्टिव्ह फर्मच्या नावाने ते पैसे जातात किंबहुना त्या फंडाच्या नावाने जातात. म्हणजे आता आमच्या म्युच्युअल फंडच्या बाबतीत जर विचार केलात आणि समजा फंडचं नाव HDFC रिटायरमेंट सेव्हिंग्ज फंड असं आहे, तर चक्क ह्या फंडच्या नावाने चेक दिला जातो किंवा ह्या फंडच्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर केले जातात. नाहीतर मार्ग नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा NSE, NMF हा प्लॅटफॉर्म आहेच. ओके. तेच इन्शुरन्सच्या बाबतीत विचार केला तर LIC आहे, तर लाईफ इन्शुरन्स ऑफ कॉर्पोरेशन इंडिया ह्या नावाने चेक द्यायचा आहे किंवा ICICI प्रुडेन्शियल लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड ह्या नावाने चेक द्यायचा आहे. तर कृपया ही समस्त गुंतवणूकदारांनी काळजी घ्या, की पैसे कृपया इंडिव्हिज्युअल व्यक्तीला देऊ नका. कुठलंही इन्स्टिट्यूशनल अकाउंट हे इंडिव्हिज्युअल नावाने नसतं. तुमचं अकाउंट आहे, तुमचं डीमॅट आहे, तुमच्या नावाने ते ओपन झालं पाहिजे. जिथे तुमचा पॅन कार्ड आहे, तुमचं आधार कार्ड आहे, या सगळ्या गोष्टी मागितल्या जातात आणि हे देऊनच अकाउंट ओपन होतं. ऑनलाईन असं सहज अकाउंट ओपन झालंय आणि कुठलं तरी इन्स्टिट्यूशनल अकाउंट आहे, या माध्यमातून इन्व्हेस्टमेंट होत नाही निरंजनजी. तर ह्या सगळ्या गोष्टी टाळा. योग्य सल्ला घ्या, वेळोवेळी सल्ला घ्या. कुठलंही ट्रान्झॅक्शन ओके करण्यापूर्वी 4 वेळा वाचा, विचार करा आणि मग ते ट्रान्झॅक्शन ॲप्रूव्ह करा. कारण जेव्हा आम्ही देखील NSE, NMF प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ट्रान्झॅक्शन इन्व्हेस्टरच्या बिहाफमध्ये करतो. तर त्याची मेल इन्व्हेस्टरला जाते, त्याचा SMS इन्व्हेस्टरला टेक्स्ट SMS जातो. त्या दोन्हीही पैकी एका माध्यमातून तो ते ट्रान्झॅक्शन त्याला ॲप्रूव्ह करायचं आहे, तरच ते ट्रान्झॅक्शन पुढे जाणार आहे. सो हे सगळं जेव्हा घडतंय, तेव्हा जरी विश्वासार्ह असणाऱ्या संस्थेकडून तुम्ही केलेलं आहे, तरी ते ट्रान्झॅक्शन एकदा तपासा. असं होऊ शकतं, की त्या वितरकाच्या काम करणाऱ्या व्यक्तीकडून एखादी चूक होऊ शकते. कारण शेवटी काम करणारी व्यक्ती आहे, लक्षात घ्या. त्यानंतर आपल्या बाबतीत गुन्हा घडलाय, हे सगळं जर आपल्याला लक्षात आलं, तर मग आपल्याला त्रास भोगण्याशिवाय काहीच शिल्लक आपल्या हातात राहणार नाही. तर कृपया काळजी घ्या. या सगळ्या गोष्टींची काळजी घ्या. म्हणजे तुमचे पैसे सेफ आहेत आणि गुंतवणूकदार म्हणून तुम्ही सेफ आहात. याची काळजी सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, RBI, सेंट्रल गव्हर्नमेंट वेगवेगळ्या पॉलिसीच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करते आणि करत राहणार आहे. कारण ते इन्व्हेस्टरच्या प्रोटेक्शनमध्ये काम करतायत. पण इन्व्हेस्टर, गुंतवणूकदार म्हणून आपली देखील एक स्वतःची बांधिलकी स्वतःशी आहे आणि म्हणूनच प्रत्येक गोष्ट अशी करताना ती चेक होणं, त्याला चेक्स अँड पॉइंट्स असणं हे गरजेचं आहे. तुम्ही म्हणलाय ते अगदी बरोबर आहे. काळजी करायची नाहीये, तर काळजी घ्यायची आहे. ज्यायोगे आपण त्या सायबर क्राईमच्या वाढत्या प्रकारांना बळी पडणार नाही. श्रोते हो, तुम्हालाही इन्व्हेस्टमेंट संदर्भात किंवा सायबर क्राईम संदर्भातही काही
शंका असतील किंवा काही त्याच्या संदर्भातले प्रश्न असतील, काही बोलायचं असेल, तर तुम्ही क्रिसेंटला भूषण वाणींना हक्कानी संपर्क हा साधू शकता. त्यांचा नंबर प्लीज नोट डाऊन करून घ्या. नंबर आहे 9764125533. मी नंबर परत एकदा रिपीट करतो, 9764125533. याशिवाय तुम्ही crescentmfd.com या त्यांच्या वेबसाईटलाही भेट देऊ शकता. हा एपिसोड आवडला असेल तर आमचा चॅनल नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. तसंच तुमच्या मित्रमैत्रिणींनाही याची लिंक नक्की शेअर करा. हा पॉडकास्ट तुम्ही Spotify, Apple पॉडकास्ट, जिओ सावन, गाना, Amazon म्युझिक यासह क्रिसेंटच्या यूट्यूब चॅनलवरही मोफत ऐकू शकता. आत्ता आपण ऐकलात भूषणवाणी आणि निरंजन मेढेकर यांच्या आवाजात फंडा म्युच्युअल फंडाचा हा पॉडकास्ट. ही क्रिसेंटची निर्मिती असून साऊंड्स ग्रेडची 2024ची प्रस्तुती आहे. डिस्क्लेमर: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टचा उद्देश गुंतवणूक विषयक जनजागृती हा आहे. या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे कुणा व्यक्तीचे अथवा संस्थेचे नुकसान झाल्यास क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंड्स ग्रेट NM ऑडिओ सोल्युशन्स LLP जबाबदार राहणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.